नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी डॅश डॅश नदीच्या काठावर आहे, कोटलज नदीच्या काठावर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणून देखील ओळखला जाईल? लायसोझोम याला सुसाईड बॅग म्हणून सुद्धा ओळखला जातात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? मुंबई या जिल्ह्यात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानमंडळासाठी खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते? पहिली जोडी आहे विधानसभा विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि दुसरी जोडी आहे विधान परिषद विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आणि 2 दोन्हीही नाही। विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? याचं उत्तर आहे 1966। पुढचा प्रश्न, बॉम्बे मिल हाईट्स असोसिएशन ची स्थापना डॅश डॅश यांनी 1890 मध्ये केली? याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशनची स्थापना केली 1890 मध्ये। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्याची। पुढचा प्रश्न, ऑनरेबल फेस्टिवल हॉर्नबिल फेस्टिवल म्हणजे हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तो नागालँड या राज्यात आयोजित केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? याचं उत्तर आहे अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिला होता। पुढचा प्रश्न, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? राऊ या कादंबरीचे लेखक आहे NS इनामदार। पुढचा प्रश्न, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे डॅश डॅश होऊ शकतं? स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे मुरूम हा रोग होऊ शकतो। पुढचा प्रश्न, भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सॉर्डसची हत्या केव्हा केली होती? त्यांनी 17 डिसेंबर 1928 हत्या केली होती। पुढचा प्रश्न, बट्ट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? बट्ट्याची चाळ याचे लेखक PL देशपांडे आहेत। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।